25 जानेवारी 2026 ला यंदा आलेली आहे रथसप्तमी आणि यंदाच्या रथसप्तमीचं वैशिष्ट्य माहिती आहे. अहो, रविवारी आली आहे ती आणि म्हणून खास आहे, कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून ही रथसप्तमी विशेष आहे, खास आहे. आता ज्यांना मकर संक्रांतीचं हळदी कुंकू करायला अजून जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं. ज्यांना त्यांच्या बाळांना बोरनान घालायचं राहिलंय ते सुद्धा ते रथसप्तमीला करू शकतात. रथसप्तमीला अजून काय काय आपण करू शकतो, त्याचबरोबर असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे, रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नक्की काय करायला हवं, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं. रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या, पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी. मग आता ही पूजा कशी करायची आहे तर चला बघूया. व्रत करताना म्हणजे जो हे व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी षष्टीला एक भुक्त अर्थात एक वेळा जेवून राहावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून पहाटेची सर्व कामं आवरून घ्यावी. त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्या, कोणत्याही धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा. आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही, म्हणूनच त्याला एक पर्याय आहे. नवीन टब किंवा परात घ्या, गच्चीत नेऊन तिच्यामध्ये पाणी भरा आणि तो दिवा जो तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टपामध्ये किंवा परातीमध्ये सोडा. तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंद्याशी ठेवून सुद्धा प्रज्वलित करू शकता. या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाने गंध उगाडून त्या गंधाने सारथी अरुणासह 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढा. तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढले तरीही चालेल. त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. त्यानंतर काय करायचंय तर गौऱ्यांचा विस्तव पेटवायचा आहे. तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवला तरीही चालेल. चूल मांडणं शहरात शक्य नाही, त्यामुळे अगदी छोट्याशा विस्तवावर तुम्हाला काय करायचं आहे तर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण पुजलं होतं ते घेतलं तरी चालेल. दूध टाकायचं आहे आणि ते दूध त्या विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये उतू जाऊ द्यायचं आहे, अर्थात तपवायचं आहे. अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण खिरीचा नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला दाखवतात. नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालते. शेवटी 7 रुईची पानं, 7 प्रकारचं धान्य, 7 बोर वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं. आता सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्वाचं असतं. आता मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणं. पण आता हे अष्टांग अर्घ्य म्हणजे काय आहे तर पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कण्हेरीची फुलं आणि कुश हे 8 पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावं. याला म्हणतात अष्टांग अर्घ्य देणं. त्यानंतर अन्नदान नक्की करावं. स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात जे दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. यामागे सुद्धा एक कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं. पूर्वी चूल अस्तित्वात होती, त्यामुळे गौऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होत होतं. पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लक्क करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. जर तुम्हाला अगदी चूल पेटवणं किंवा
बाहेर कुठे विस्तव पेटवणं शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुरक्षित मार्ग अवलंबला तरी सुद्धा चालेल. सूर्यनारायणला खिरीचं नैवेद्य दाखवणं महत्वाचं आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातील ती खीर आपण ग्रहण करणं महत्वाचं. तर या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सूर्य स्वयंपाकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात. अशा या सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्य देवता सतत या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होतं तसंच महत्व सूर्याच्या रथाला आहे. म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते. सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढलं जातं. सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याचं प्रतिकात्मक पूजन रथसप्तमीला केलं जातं. मंडळी लक्षात घ्या, आपल्याला आरोग्य सूर्यदेवाकडून मिळतं. कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग असतात असेही सांगितलं जातं. सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून देणारा ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला महत्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेगडीचा अर्थात गॅसची पूजा नक्की करा. ती का करायची? कारण अग्निदेवता आहे. ज्या अग्निदेवताच्या कृपेने आपण अन्न घेत असतो म्हणून शेगडीची पूजा करावी. रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या मडक्यामध्ये दूध उतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे. हा रथसप्तमीच्या नैवेद्यात सूर्यदेवाला अर्पण केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये आदित्य राणूबाईची पूजा ही केली जाते. म्हणजे आदित्य सूर्यनारायण आणि त्याच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भगवान सूर्यनारायणाचे 7 अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. अशा लोकमनाची भावना असल्यामुळेच रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता, नंतर नाम मंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्यप्रमाणे करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, स्पर्धांसाठी क्रीडा रथ, स्त्रियांसाठी कनित, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजकीय रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथांचे अनेक प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचं चिन्ह आहे, उत्कर्षाचं प्रतीक आहे. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी ज्या 3-4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं, तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये लाल कुंकू किंवा लाल चंदन टाकून, अक्षदा असल्यास तर लाल फूल टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. हे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी करायचं. त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची. म्हणजेच त्यांच्या रथाचे चित्र काढायचं, सूर्यनारायणाचे चित्र काढायचे आणि त्याची पूजा विधिवत करायची. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजेच एका मातीच्या कलशामध्ये दूध उतू घालायचं, चुलीवर दूध उतू घालायचं. आता हल्ली चूल नसते तर गॅसवर हे दूध तुम्ही उतू घालू शकता. अशा अनेक गोष्टी रथसप्तमीच्या दिवशी केल्या जातात. पण रथसप्तमी पर्यंत मकर संक्रांत आता झाली आहे आणि येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्यामध्ये दानधर्म अतिशय महत्वाचा आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे घृती स्नान आणि घृतदान. घृत म्हणजे तूप. देवघरातील बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावं, नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्याची पूजा करावी. तसेच गुरुजींना यथाशक्ती तुपाचं दान करावं. आपल्या पापांचा नाश होऊन सूर्यलोक मिळावं म्हणून हे दान करतात. त्याचबरोबर उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केलं जातं. त्यानुसार नारळाच्या 12 जोड्या 12 ब्राह्मणांना दान कराव्यात असं सांगितलं जातं. गुरुजींना न सांगता म्हणजेच वाणीने न उच्चारता एखादा फळ, विशेषतः नारळ, पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकून नंतर गुरुजींना दान करावं. दानकर्माचा असा अनोखा विधी उत्तम अपत्य प्राप्तीसाठी करतात. हरिद्रा दान हा सुद्धा रथसप्तमी पर्यंत करायचं एक विधी आहे. म्हणजे हळदी कुंकवाचं दान. डोळे मिटून कुंकवाचा वास घेतला तर हळदीचा आला पाहिजे आणि ओलं कुंकू लावून हात धुतल्यावर लाल रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे. ही खऱ्या कुंकवाची ओळख आहे. या हळदी कुंकवाला काही वाण किंवा वायन दान द्यायची पद्धत आहे आणि यालाच वाण लुटायचं असं म्हणतात. म्हणजे जिथे कंजूसपणा नको, मुक्तपणे वाण लुटण्याचा आनंद आपण घ्यायचा, इतरांनाही द्यायचा. म्हणून तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि हळदी कुंकवामध्ये वाण लुटतात. अर्थात काही ना काहीतरी उपयोगाच्या वस्तू वाटतात. तिलपात्र दान, कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजेच भांड्यात तीळ आणि दुसऱ्या भांड्यात पायस अर्थात तांदूळाची खीर भरून ते पात्र दान करावं. हे दान मनशांती देणारं असतं. अगदी सोपी पण अतिशय पुण्य
पूर्णफल देणारी ही दान. देताना मात्र नियम पाळायचे आहे. नियम पहिलं, दान ज्याला द्यायचं आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी. याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती मदत करावी. दानात दिलेलं वाहन उत्तम गुणवत्तेचं असावं. घरात लागत नाही त्या गोष्टी दान म्हणून दिल्या असं करू नये. एकदा दान दिलं की मग त्याचा विचार करू नये आणि त्या वस्तूंबद्दल कुठलीही आसक्ती ठेवू नये. रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला जो उपाय पटेल तो तुम्ही नक्की करा. रथसप्तमीला काही नाही जमलं तर तुमच्या घरातल्या शेगडीची पूजा मात्र आवर्जून करा. अग्निदेवतेची पूजा करण्याचे पुण्य यामुळे मिळते आणि घर वर्षभर धनधान्याने भरलेलं राहतं. सूर्यनारायणाच्या कृपेने कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होते. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्याचं बोरणान संक्रांतीला करणं जमलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणताही चांगला दिवस पाहून करू शकता. ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायला जमली नाही अशा महिला रथसप्तमीला सुद्धा ही सुगड पूजा करू शकतात. त्याचबरोबर रथसप्तमीला आदित्य राणूबाईची पूजा सुद्धा केली जाते.